आणि डायनॅमिक स्पोर्ट्स यांनी फर्स्ट महाराष्ट्र स्टेट रँकिंग टेबल टेनिस टुर्नामेंट 2024 याचं आयोजन केलं आणि मोठी उडी मारलेली आहे. 2021 पासून कल्याण महिला मंडळात चालू असलेल्या टेबल टेनिसच्या कोचिंगच्या वर्गाचा हा अत्युच्च बिंदू आहे असं मला वाटतं. कल्याणमध्ये या स्पर्धा बरेच वर्षांनी होतोय आणि त्यामुळे कल्याणकर त्याचा नक्कीच आनंद घेत आहेत. आमच्या अध्यक्ष आता महिला मंडळाविषयी. आमचं कल्याण महिला मंडळ हे 1934 साली स्थापन झालेलं आहे. शतकाकडे आमच्या मंडळाची वाटचाल आहे आणि त्यामध्ये आजचा हा दिवस स्टेट लेवलच्या ह्या ज्या मॅचेस आम्ही टेबल टेनिसच्या ठेवल्या आहेत हा म्हणजे सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलेला क्षण आहे. हे आम्हा सर्व महिलांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. यात टेबल टेनिस खेळणाऱ्या मुलांचे पालक यांचं महत्त्वाचं योगदान आहे. आज ते दिवस रात्र इथे मेहनत करत आहेत आणि त्याचं फळ म्हणजे हे सगळं दृश्य आपल्याला सगळ्यांना दिसतंय ते. धन्यवाद. मी यतीन टिपणीस, मी स्वतः खेळाडू होतो आणि त्याच्यानंतर मी ठाणे जिल्ह्याचा सचिव झालो आणि त्याच्यानंतर आता मी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचा महासचिव आहे. आणि डायनॅमिक स्पोर्ट्स जे आपली कंपनी एक ऑर्गनायझेशन आहे म्हणजे किती ॲक्च्युली कसं आहे की महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना नेहमी डिस्ट्रिक्ट असोसिएशनला अलॉट करते टुर्नामेंट. ओके, असं करतो. आणि मग आम्ही आमच्या डिस्ट्रिक्ट युनिटमधली जी लोक आहेत जे इंटरेस्टेड आहेत त्यांना आम्ही अलॉट करतो. तसं यावर्षी आम्ही कल्याण महिला मंडळ जे कल्याणचे आहे त्यांच्यासोबत गेले आणि त्यांचे ते को स्पॉन्सर आहे आणि महिला मंडळाने उत्कृष्ट काम केलेलं आहे की मला सांगायला अभिमान वाटतो की किंबहुना अख्ख्या महाराष्ट्र राज्याच्या एवढ्या इतिहासामध्ये डिस्ट्रिक्ट असोसिएशनमध्ये एका महिलेचा क्लब टोटली जो 100% महिलांची आहे, मॅनेज करतायत, ऍडमिनिस्ट्रेशन करतायत, सगळं करतायत. त्यांनी ही एवढी मोठी मानांकन स्पर्धा आज आयोजन ऑर्गनाईज केलेली आणि 3 तारखेपासून स्टार्ट झाले आणि 7 पर्यंत आहे. मग तुम्ही याच्यात किती म्हणजे टोटल किती खेळाडू आजपर्यंत घेतला? आज म्हणजे दुसरा एक रेकॉर्ड झालेला आहे की ह्या पहिल्या मानांकन स्पर्धेमध्ये आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राच्या आमच्या 32-34 जिल्ह्यामधनं 955 एंट्री झालेली आहे. 955 एंट्री म्हणजे ते सगळे इथं आलं हो, सगळे आलेले आहेत ना. आता काल आमच्या मेन्स वुमन्स आणि यांचं प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं. आज अंडर 19चा जो गट होता त्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं. आता अंडर 17, 15 आणि 13 वगैरे जे आहेत ते आपल्याला रविवारी सगळं त्याचं. तुम्हाला काय वाटते की एक प्लेयर तुम्ही पण आहेत म्हणजे एक प्लेयरमध्ये काय म्हणजे दिसायला पाहिजे म्हणजे एका प्लेयरची माझ्या मते वर्षभर जसं आपण शाळेचा अभ्यास करतो आणि 6 महिने आणि फायनलची आपण परीक्षा देतो तर परीक्षा म्हणजे आपण केलेला अभ्यासची आपली चाचणी असते. हो, की आपण किती अभ्यास केला, बरोबर केला की नाही, त्याच्यावरती मार्क आणि त्याच्यामध्ये. तसंच टेबल टेनिसच्या ज्या टुर्नामेंट्स आहेत ह्या एका प्लेयरच्या परीक्षा आहेत. त्यांनी आज वर्षभर एवढी मेहनत केलेली आहे, त्यांच्या कोचेसनी मेहनत केलेली आहे, त्यांच्या पॅरेंट्सनी मेहनत केलेली आहे, इतर बाकी त्यांचे सहकार्य नातेवाईक सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. तर ती मेहनत त्यांचं कितपर्यंत त्यांची तयारी झाली त्याची एक ही परीक्षा आहे. आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचा हा एकच प्रयत्न आहे की ह्या पोरांना सगळ्यात चांगलं कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम टुर्नामेंट्स उपलब्ध खेळायचं एक माध्यम उपलब्ध करून देतं जेणेकरून त्यांचा झालेला सराव, त्यांची कॉम्पिटिशन, त्या कॉम्पिटिशनमधनं आणखीन त्यांचा जो गेम आहे तो अप्पर लेवलवरती येईल. मग वरती गेल्यानंतर मग राष्ट्रीय लेवलवरती राष्ट्रीयचे कॅम्प्स वगैरे जातील. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल आहे. मग दिस इज अ स्टेपिंग स्टोन. आजकाल असं झालं म्हणजे की मुलांना पॅरेंट्स त्यांना सांगतात की जे मी करतोय नाहीतर मी जे केलंय नाहीतर माझे जे ड्रीम आहेत तू ते कर. कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टीचं प्रोस अँड कॉन्स आहेत. की एखादा पॅरेंट जर का सांगेल की व्हॉट आय ड्रीम ऑर व्हॉट आय डिडंट अचीव्ह यू अचीव्ह, म्हणजे द पॅरेंट ट्राईज टू अचीव्ह समथिंग विच ही वॉन्टेड थ्रू हिज चाइल्ड. याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये जर का जे काय त्यांना अचीव्ह करायचं असतं त्याच्यामध्ये जर का त्या मुलाचा किंवा मुलीचा इंटरेस्ट असेल, त्यांचं इन्क्लिनेशन असेल, त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा टॅलेंट असेल तर ते येतं.
नाही तर मग ते बुमरँग होतं. हां नाहीतर त्याला पण नाही करत काय तर करायचं. ह्याच्यामध्ये माझ्या मते की पॅरेंट्स ही जे काय त्यांनी त्यांचे कुठे जिकडे जे क्लबमध्ये जातात किंवा कोचेसकडे ते एनरोल होतात तेव्हा त्यांनी एक बघायला पाहिजे की बाबा की आपल्या मुला किंवा मुलीमध्ये या गेमसाठी बेसिक टॅलेंट आहे की नाही, बेसिक टॅलेंट लाइकिंग आहे की नाही, आणि रादर पुशिंग देम फॉर कोचिंग और डायरेक्टली गोईंग इन फॉर यु नो प्रोफेशनल हे Yeah. माझं म्हणणं आहे की पोरं आधी त्या गेमच्या प्रेमात पडली पाहिजे. म्हणजे जर का टेबल टेनिसच्या प्रेमात पडली पोरं जास्त तर मग मग तसं उद्या तर- काही हां. झालं तरी ते सोडणार नाही. नाही सोडणार. मी क्रिकेटमध्ये बघितलं तर आज एवढे प्रेक्षक, एवढे फॉलोअर्स, एवढे प्लेयर्स, एवढे त्यांचे मेंटर सगळं आहे. कारण काय पहिलं हे जे कोण क्रिकेटशी निगडीत आहेत ते पहिले क्रिकेटच्या प्रेमात पडलेले आहेत. प्रेमात पडलं. म्हणून प्रेक्षक पण कुठची मॅच जगामध्ये असेल तर तो टीव्ही सोडत नाही. TV किंवा सोडत नाही आता. पुढचा प्लेअर आला तर तिकडे त्याला जर का चान्स असतो जाऊन मॅच बघावी तर तो सोडणार नाही. नाही सोडणार. कसं असतं तर प्रेमात पडला तेच interest त्यांचा तर तिथून इथे जास्त आहे. तुम्ही खेळताय नाही खेळताय. मी 10 वर्षापूर्वी गेम सोडला, तो मॅच आहे म्हणल्यावरती तो येऊन इथे बघत बसला. तो मग. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सर तुम्ही एक काय मेसेज द्याल कल्याणकरांना आणि एक सर्व प्लेयरला तुम्ही काय मेसेज देता म्हणजे बघा आता कसं आहे की अख्ख्या महाराष्ट्राचं टॅलेंट तुमच्या घरी आलेलं आहे. त्याचं माझं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त सगळ्यात जेवढे आपले खेळाडू आहेत त्यांचे पालक आहेत, त्यांचे कोचेस आहेत, त्यांनी येऊन इथे वेगवेगळ्या राज्याच्या कोपऱ्यातनं आलेले प्लेयर्स आहेत. प्रत्येकाची खेळण्याची स्टाईल वेगळी असते, प्रत्येकाची खेळण्याची एक जिद्द वेगळी हां, असते, ते पण आहे. सगळं वेगळं वेगळं असतं. तर ते त्यांनी येऊन बघावं आणि आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहेत आणि त्याच्यात ते कसं environment आपण पण वरती adapt करावं. adapt करावं आणि असं पुढे जावं याचा मार्ग इकडेच तुम्हाला मिळेल. इकडेच मिळेल कारण इकडे कॉम्पिटिशन बघून त्याला असं Correct, वाटतं की correct, म्हणजे correct, हां correct. पुढे जायचं आहे मला पण. हे सगळं आहेत सर. थँक्यू सर. आम्ही Thank you. गुरुवाणी रेडिओतून आहे. थँक्यू. तो मुझे बताइए सर कि आपने यहाँ पे आपको इस इवेंट के बारे में या फिर यहाँ तक आपके पहुँचने का क्या मतलब एक अप्रोच क्या था और कैसे आप पहुँचे यहाँ पे? बेसिकली मेरे ऑलरेडी प्लेयर्स नेशनल लेवल और स्टेट लेवल पे खेल चुके हैं. ओके, ओके, ओके. मुझे कुछ प्लेयर्स का पता था कि इतना परफॉर्मेंस आना चाहिए, बहुत मेहनत की है और कंटिन्यूस एक प्रोफेशनल प्लेयर्स है. तो मुझे पता था कि जैसे अभी ये फाइनल जीता है तो ये टॉप 4 का प्लेयर है, तो इसमें ओके. मिनिमम सेमी तक पहुंचना चाहिए, एक टारगेट अच्छा, था. आपका टारगेट रहता और है. उसके जो फर्स्ट सीड को हरा है उसने फर्स्ट टाइम हरा है, तो उसके लिए लेकिन जो प्रिपरेशन होता है वो बहुत ज़्यादा रहता है. हम लोग Tough होता 10-10 घंटा ट्रेनिंग करते हैं, चाहे सब स्कूल सब छोड़ छाड़ के बहुत मेहनत करते हैं और रोज़ डेली का 10 आवर्स का ट्रेनिंग रहता है. इतना लॉन्ग ट्रेनिंग के बाद एक बच्चा आपका कहीं सेमीफाइनल्स फाइनल्स के लिए प्रिपेयर Yes, होता है. yes. और सर अगर मैं बात करूँ कल्याण की, तो कल्याण शहर में आपको ये एक टर्फ देखने को मिला, मतलब आपको क्या लगा कि कुछ कमी लगी ऐसा कुछ यहाँ पे प्लेयर्स को ऐसा नहीं, आपको? कमी नहीं थी. एक्चुअली ये हॉल जो है बहुत ही बड़ा हॉल है, काफी बड़ा बड़ा hall हॉल है. और अच्छा. हम प्रैक्टिस करते हैं इतने बड़े हॉल में नहीं, हमारा हॉल ओके, छोटा ओके. होता है. बॉम्बे में जगह की वैसे हाँ भी कमी है. हाँ वेस्टर्न का एक अलग ही तो क्रेज है. हमारे लिए इतने बड़े हॉल में खेलना थोड़ा टाइम लगता है, लाइक Prepare होने में. सिचुएशन situation में. इंफ्रा बहुत ही डिफरेंट है. बट ओवरऑल जो फैसिलिटी और जो प्रिपरेशन किया है एसोसिएशन ने वो काफ़ी अच्छा किया. अच्छा किया था. मेन तो होता है लाइट, स्पेस, फ्लोरिंग, जो एक प्लेयर को रिक्वायरमेंट होती है. टॉयलेट बाथरूम वो तो बहुत ही अच्छा. मतलब इसके बाद से क्या क्या देखा, मतलब आपको लगा कि और इंक्रीज होनी चाहिए यहाँ पे गेम को लेकर? नहीं, देखो बिकॉज ये सबसे पहला स्टेट रैंकिंग है तो आई थिंक कंपैरेटिवली एंट्रीज काफ़ी अच्छा है. ओके. और ओवरऑल डोंबिवली में काफ़ी सालों के बाद यहाँ पे टूर्नामेंट आते थे, लेकिन वो डोंबिवली जिम का अलग इतना- जगह था और वो 5-6 साल पहले होता था. बहुत अलग था. काफ़ी टाइम के बाद हो रहा है टूर्नामेंट्स, लेकिन नंबर ऑफ एंट्रीज बच्चों में काफ़ी बढ़ चुकी है. पहले इतना देखने मिलता था और ओवरऑल बिकॉज प्रिपरेशन अच्छा किया इसी. थैंक यू. फिर आपसे मिलते रहेंगे हम और भी.